राज्य सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण हवंय अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. सरकारने लवकरात लवकर सगळे सोयरे अध्यादेशाचे लवकरात लवकर कायद्यात रूपांतर करा, अन्यथा मोठं आंदोलन करू असा इशाराच जरांगे यांनी दिला आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात बुधवारी मराठा समाजाची बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 24 फेब्रुवारीपासून दररोज राज्यातील प्रत्येक गावात एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असं जरांगे यांनी जाहीर केलं आहे. आपल्या मागण्या मान्य करण्याबाबत त्यांनी सरकारला 22 आणि 23 फेब्रुवारी या 2 दिवसांची मुदत दिली. त्यानंतर दररोज गावागावात आंदोलन केलं जाईल असं जरांगे यांनी सांगितलं आहे. आंदोलन करताना कोणीही जाळपोळ करायची नाही. आंदोलनाचा 10वी-12वीच्या परीक्षांवर परिणाम होता कामा नये असेही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना सांगितलं आहे.